संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरकारी नोकरीची ऑर्डर देण्यात आली। ऑर्डर देताना राजेश्वर चव्हाण यांची उपस्थिती होती। राजेश्वर चव्हाणांच्या उपस्थितीवर बजरंग सोनावणे यांनी सवाल उपस्थित केलाय। राजेश्वर चव्हाण यांची हत्या प्रकरणात सीआयडी चौकशी याच मुद्द्यावरून बजरंग सोनावणे यांनी टीका केली आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती करत त्यांना सरकारी नोकरी देण्यात येते। अश्विनी देशमुख यांना नियुक्तीपत्र देताना रमेश आडसरकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण होते। त्यांची खून प्रकरणात सीआयडी चौकशी सुरू आहे हा मुद्दा सोनवणे यांनी समोर आणत टीका केली। आरोपांच्या छायेत असून चौकशी सुरू असणारे राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीवर त्यांनी सवाल उपस्थित केले। आदरणीय संतोषांना देशमुख यांच्या पत्नीला जे काहीतरी नोकरीसाठी आदेश दिला, ऑर्डर दिली असं कळतंय। ते मला काय ऑर्डर हे माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक होणार नाही। पण जे ऑर्डर द्यायला गेलेले ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पण सोबत होते असं कळतंय। ज्यांची चौकशी सीआयडी मार्फत याच खून प्रकरणामध्ये झालेली आहे हे व्यक्ती त्यांच्यासोबत होते असं कळतंय। त्याची पूर्ण माहिती घेतल्यानंतर मी बोलेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।